बरं आमच्या सगळं दोघींच्या वयामध्ये 10 वर्षांचं अंतर आहे. तिला असं वाटतं ती माझी ताई आहे. मला असं वाटतं नाही, मला असं वागावं लागतं. हा भाग पडले म्हणजे मला माझ्यावर आलीये ती परिस्थिती. बरं उशीचा मार राहिला ना पण या उत्तरात पण असं काहीच नाहीये. सगळ्यातलं सगळं कळत. नाही मी तिला मारलं पाहिजे कारण तिने तिच्या वयाचं वागायचं असतं. मला का मोठं वागायला एज लागतं? नाही, मी एज इज जस्ट द नंबर. मान्य. मी आतून अशीच पण- आहे अजून हो. टीनेजर असलं पाहिजे. मला पण वागायचं Always ना, पण आयुष्यभर. माझ्या हा वयाचं. अनुभव कधी आला सगळ्यातलं सगळं कळतं वाला अनुभव कधी आला? मला असं वाटायला लागलं की माझं सगळं चुकतंय. कारण ती सगळ्यातच मला लेक्चर द्यायची. पण हे काय हे तिला कळलं नाही की मी वयाने मोठी असल्यामुळे मी तुझ्याबरोबर खूप ऍडजस्ट करत होते. अच्छा अच्छा बरं आता मी माझ्या वयाची वागणार हा. आणि तू तुझ्या वयाची वागणार. मी 50ची नाहीच आहे, मी 15 बघितलं? वर्षाची आहे. माझं ठरलंय. आता कसं करायचं? पण काय काय वागणं म्हणजे कुठल्या वागण्यावरून तू तिला हे करतेस? जनरली वाटेल तिथे वाटेल ते बोलायचं. बरं ठीक आहे. दोघींपैकी चांगला स्वयंपाक कुणाला येत नाही? आम्हाला दोघींना येतो पण मला जास्त चांगला येतो. ओके बरं. आता हे आता बदला घेतलाय मी मगाच्या प्रश्नाचा. हा खरंच तिला चांगला येतो का तू हे म्हणजे ठीक आहे आता असं आहे. हे बघितलंच ना आता कोण समजूतदारपणे वागतंय. बरं आता तू म्हणालीस की नाही. तिच्या हातचं मटण जगात भारी. नाही, मटण जगात भारी आहे पण असं दोघींमध्ये बघितलं मी म्हणजे थोडस कारण वय ना अगेन मी वयाने मोठी आहे त्यामुळे 10 वर्षाचा माझा एक्सपिरियन्स जास्त गुरुवात आहे. तुझ्या लक्षात येते का तू योग्य ठिकाणी वयाचं कार्ड फार छान पद्धतीने वापर. बघ तरी. हे बघ मनाने मी बघा, 15 वर्षाची 15 त्या आहे. बघ. मनाने पण आपण जी कृती करतो आपण आयुष्याचे एक्सपिरियन्सेस घेतो त्याने मी वयाने मोठीच आहे त्यामुळे मी 10 वर्ष जास्त स्वयंपाक केल्यामुळे माझा स्वयंपाक जरासा तरबेज झालाय. तरबेज. वेगळा प्रश्न आता. दोन मित्रांमध्ये किंवा मैत्रिणीमध्ये एक व्यक्ती असा हमखास असतो ज्याला बरोबर आहे असलेलं चूक सांगितलं तरी तो बिचारा ऐकून घेतो आणि दुसऱ्याला चुका सांगितलेल्या आवडत नाहीत. असं तुमच्यामधलं कोण आहे? थांब दोन काय पहिला प्रश्न कुठल्या माझ्या वेळेला? ऐक पहिला प्रश्न होता चुका सांगितलेल्या कुणाला आवडत नाहीत? उर्मिला मला आवडत उर्मिला नाही. उर्मिला मला आवडत नाही. नाही Straight आणि पहिलं forward काय नाही होतं? बोलत. पहिलं काय होतं नाही ते पहिलं याच शेपूट होतं. काय होतं नाही हे असं होतं की एक जो असा व्यक्ती असतो जो बरोबर असलं तरी बिचारा चूक आहे म्हणून समजून घेतो. नाही, ती आहे, ती. बघ आम्ही खूप प्रामाणिक पण आहोत दोघी. हो. खरं पण सांगतो का तुला चुका सांगितलेल्या का नाही आवडत? आवडत नाही असं नाहीये ऍक्सेप्ट करते ती पण पण बराच खूप काळ भांडण जातो. झाल्यानंतर accept खूप करा. काळ जातो. 5 खूप argument. तू मार खाल्लाय. 5वी वेळेला मी मार खाल्ला. आता हा शेवटचा प्रश्न. हा. ड्रामेबाज कोण आहे? हे नाही मी अजिबात नाही चान्सच नाही. आता एक चान्स मिळालाय मला. 6 प्रश्नांचा मार एकदाच खाल्ला. आता सांग म्हणजे काय म्हणजे जनरली ड्रामा खूप करायचा एखाद्या छोट्या गोष्टीवर. तुला असं वाटतं का तू जेवढं मला बघितलंयस तेवढं हो. पण ठीक आहे असं असू शकतं पण तुमची केमिस्ट्री कमाल आहे आणि एकमेकींच्या वयाचा जो एक आधार आहे आणि त्याचा जो फायदा आहे तो घेण्यातही दोघी तरबेज आहात. तर मजा येते तुमच्या बरोबर गप्पा मारताना. आपण आता स्वयंपाकघराकडे जाऊया.